नमस्कार मंडळी. तर आज आमच्याकडे भरपूर स्नो पडला, थंडीसुद्धा प्रचंड आहे, -9 टेम्परेचर आहे. त्यामुळे आपल्या शरीराला आतमधनं सुद्धा आपल्याला उबदार ठेवण्याची गरज असते. तर त्यासाठीच मी आज एक वडी बनवणार आहे. तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे तीळ. तर तीळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजल्यानंतर आपल्याला 1 वाटी घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा भाजल्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही टाकून घेऊया आणि मिक्सरला व्यवस्थित याची पावडर तयार करून घेणार आहोत. ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर इथे पॅनमध्ये मी बरोबर 2 वाटी घेतलेला आहे गूळ. जेवढं शेंगदाणे आणि तीळ आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेतले म्हणजे आपला गूळ पटकन वितळेल. तर इथे आपला गूळ वितळलेला आहे. गॅस कमी करायचा. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले आणि जे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण आपण बारीक करून घेतलं होतं तर ते मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये. 1-2 मिनिटांमध्येच ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतो. तर असा गोळा तयार झाला की लगेचच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर त्यावरती मी थोडेसं तीळ टाकून घेतलेले आहेत आणि 5 मिनिट आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटानंतर मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. थोडंसं गरम असतानाच आपल्याला याची वडी कट करून घ्यायची आहे म्हणजे ही वडी व्यवस्थित अशी कट होईल. तर छान अशी आता आपण वडी तयार झालेली आहे. ही तीळ आणि शेंगदाण्याची वडी अतिशय हेल्दी आहे. छान अशी आपल्या शरीराला ही उबदार ठेवते थंडीमध्ये. तर तीळ आवर्जून खाल्लेच पाहिजे. तर आता मकर संक्रांतीसुद्धा आहे. तुम्ही मकर संक्रांतीला सुद्धा अशा पद्धतीची वडी बनवू शकता. 1 महिना ही वडी व्यवस्थित राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.